योद्धा न्यूज मराठी. पर्यावरण संवर्धनाचा वसा अनंत तायडे आणि सपना राठोड यांना वृक्षवल्ली पुरस्कार प्रदान. पुणे खेड. पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण आणि बीज संवर्धनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा नुकताच राजगुरुनगर येथे पार पडला. आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे अनंत तायडे आणि सपना राठोड यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल वृक्षवल्ली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. आळंदी विधानसभेचे आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे आणि आदर्श सरपंच आमदारताई सौ वैशालीताई बाबाजी काळे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निसर्ग सेवेचा गौरव. अनंत तायडे 14 ट्रीज फाउंडेशनचे व्यवस्थापक आणि 8 नॅचरल सीड बँकचे संस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. केवळ वृक्षारोपणच नव्हे तर दुर्मिळ बियाण्यांचे संवर्धन, सीड कन्झर्वेशन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सपना हिराचंद राठोड निसर्गप्रेमी समाजसेविका आणि कवयित्री म्हणून परिचित असलेल्या सपनाताईंनी आपल्या लेखणीतून आणि प्रत्यक्ष कार्यातून पर्यावरणाचा संदेश जनमानसात पोहोचवला आहे. केवळ वृक्षारोपण नाही तर जोपासना महत्वाची. पुरस्काराला उत्तर देताना मान्यवरांनी नमूद केले की झाडे लावणं जितके महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त महत्वाची त्यांची जोपासना आहे. अनंत तायडे आणि सपना राठोड यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून झाडांची निगा कशी राखावी याबद्दल नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या शास्त्रीय आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊनच त्यांना हा बहुमान देण्यात आला. सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव. या पुरस्काराबद्दल खेड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे. विशेषतः सपनाताई राठोड यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल आणि निसर्ग प्रेमाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पर्यावरण संवर्धनाचा हा हिरवा वसा असाच पुढे चालू राहील असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. निसर्ग वाचला तरच मानव वाचेल. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून पर्यावरणासाठी झटणाऱ्या प्रत्येक हाताचा सन्मान आहे. प्रतिक्रिया. सपना राठोड / अनंत तायडे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी.